अशा तत्वाला की ज्या तत्वाला नाश नाही, की ज्या तत्वाला देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही, असं जे अविनाशी तत्व आहे, आता तसा भगवान परमात्मा, अशा भगवंताला जाणून ज्ञात्वा भूतादिमव्ययम, अशा परमात्म्याला जाणून ते अनन्य मनसा भजंती, ते महात्मे अनन्य होऊन भगवान परमात्म्याचं भजन करतात. असा थोडक्यात सरळ सरळ या श्लोकाचा भाव आहे. तेव्हा संत जीवन हे काही आगळाने वेगळं असं जीवन, निरपेक्ष जीवन, आशारहित जीवन, विकाररहित जीवन, की ज्या जीवनामध्ये ज्यांना कोणाचं आकर्षण नसतं, ज्यांना कशाचीच आशा अपेक्षा नसते, असं जे जीवन असतं त्यालाच महात्मा किंवा त्याला संत असं म्हटलेलं आहे. महान आत्माशी सहा महात्मा, अर्थात ज्यांचं अंतःकरण विशाल झालं, ज्या अंतःकरणामध्ये भेद नाही, काम क्रोधादी विकार नाहीत, म्हणून तो महात्मा. आणि संत शब्दाचा अर्थ सतनाम परमात्मा, अशा परमात्म्याच्या स्वरूपाशी जे समरस झाले, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये रंगून गेले, म्हणून त्याला संत असं म्हटलेलं आहे. असे जे संत, या संताचं किती जरी वर्णन केलं तर ते कमीच आहे. जिथं भगवान परमात्मा आकर्षित होतो, कारण संत हे भगवान परमात्म्याची प्राणप्रिय आहेत. भगवंताला अशी संत आवडतात आणि संतालाही भगवान आवडतो. संताला किती आवडतो? माऊली म्हणतात, जीवीचिया जीवा प्रेम